भ्रष्टाचारी मंत्र्यांवर कारवाईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार, उद्धव ठाकरेंचा निर्धार. कार्यकर्त्यांना भ्रष्टाचार पे चर्चा करण्याच्या केल्या सूचना. विरोधक केवळ हवेतच बाण सोडतात, पुरावे काहीच नसतात, केवळ आरोप करतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल. ठाकरेंच्या शिवसेनेचं राज्यव्यापी आंदोलन. कलंकित मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी ठाकरेंची शिवसेना आक्रमक. मुंबई, नागपूर, छत्रपती संभाजीनगरसह राज्यभरात इतर ठिकाणीही आक्रमकपणे आंदोलन. निवडणूक आयोगाला भेटायला जातानाही पोलिसांनी अडवून अटक केली. राहुल गांधींचा आरोप, खरी मतदान यादी आयोगानं द्यावी, विरोधी पक्षातल्या खासदारांची मागणी. राज्य निवडणूक आयोगाकडून राहुल गांधींना नोटीस. मत चोरीच्या आरोपांसंदर्भात 10 दिवसात शपथपत्र देण्याचे निर्देश. निवडणूक आयोग सरकारचा हस्तक म्हणून काम करतंय. खासदार संजय राऊत यांचा हल्लाबोल. वडिलांच्या आठवणी सांगताना पंकजा मुंडे भावूक. फेकलेले तुकडे घ्यायचे नाही, वडिलांची शिकवण. गोपीनाथ मुंडेंनी कधीच पक्षाशी प्रतारणा केली नाही, पंकजा मुंडेंचं वक्तव्य. नाशकात शिवसेनेच्या बैठकीमध्ये राडा. बैठकीत 2 गट आपापसात भिडले. दोन्ही गटांमध्ये शिवीगाळ आणि तुफान हाणामारी. मुंबईतले कबूतरखाने बंदच राहणार. हायकोर्टानं दिलेल्या आदेशांमध्ये हस्तक्षेप करायला सुप्रीम कोर्टाचा नकार. आणि महादेवी हत्तीणी संदर्भातली सुनावणी 14 ऑगस्टला होणार. नांदणी मठ आणि राज्य सरकारकडून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.